आता आपण न्यूमरिकल्स हे आरएनएस इक्वेशन जे बघितलेलं होतं त्याच्यावरती आणि लॉग ऑफ K2 अपॉन K1 ह्याच्यावरची आरएनएस इक्वेशन्स चे एक्झाम्पल्स बघूया। आपल्याला तुम्हाला माहिती आहे लॉग ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 हा एक फॉर्म्युला वापरायचा आहे आणि आपल्याला पुढचा जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो म्हणजेच लॉग ऑफ K इक्वल टू लॉग ऑफ A मायनस EA अपॉन 2.303 हे सगळे टू द बेस 10 आहेत एवढं लक्षात ठेवा। हे तिन्ही फॉर्म्युले हे करून घ्यायचे महत्वाचे। ह्या तिन्ही फॉर्म्युल्यावरती आपल्याला एक्झाम्पल्स बघायला मिळतील एवढं लक्षात ठेवा। तर पहिलं एक्झाम्पल्स जे आहे ते बघून घेऊया। The rate constant of a first order reaction are 0.58 second inverse at 313 Kelvin and 0.045 second inverse at 293 Kelvin. What is the energy of activation for the reaction? असं तुम्हाला विचारलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या पर्टिक्युलरली फॉर्म्युला वापरताना आपण आता कुठला वापरणार आहोत हा सुद्धा महत्वाचा पार्ट येणार आहे हे लक्षात ठेवा। आता ह्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला गिव्हन काय काय दिलेलं आहे बघा, परत एकदा रिएक्शन्स काय काय दिलेले आहे, न्यूमरिकल्स काय दिलेलं आहे। रेट कॉन्स्टंट ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आर 0.58 at 313 Kelvin and 0.05 at 293 Kelvin। जे तुम्हाला K1 दिलेला आहे तो किती दिलेला आहे, K1 0.05 दिलेला आहे। K2 किती दिलेला आहे बघा, K2 इज इक्वल टू दिलेला आहे 0.58 एवढा दिलेला आहे बघा। ओके, T1 किती दिलेला आहे तर T1 आहे 293 केल्व्हिन आणि T2 किती दिलेला आहे तर T2 दिलेला आहे 313 केल्व्हिन आणि विचारलेला काय आहे तर EA विचारलेला आहे आणि हा R घ्यायचा आहे 8.314 ओके जूल मध्ये आपण R घ्यायचा आहे। मग तुमच्याकडे महत्वाचं जे इक्वेशन्स कुठलं वापरणार आहे तर हे इक्वेशन्स वापरायचं आहे सोल्युशनला। सोल्युशन ऑफ लॉग K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1 अपॉन T1 T2। आता ह्यामध्ये बघा आता EA घ्यायचं आहे म्हणजेच EA इक्वल टू काय येईल बघा 2.303 R इंटू लॉग K2 अपॉन K1 ओके K2 अपॉन K1 इंटू T2 T1 डिवाइडेड बाय काय येणार आहे T2 मायनस T1। हे असं आपल्याला हे T1 T2 इकडं आलं की येणार आहे म्हणजेच मग 2.303 इंटू 8.314 लॉग K2 किती आहे K2 आहे 0.58 डिवाइडेड बाय 0.04 इंटू T1 T2 ओके T1 T2 आपल्याला बघायला मिळेल तो आहे 313 इंटू 298 सॉरी 313 आणि किती आहे 293 आहे सॉरी 298 नाही 293 आहे आणि डिवाइडेड बाय काय करायचं आहे 313 मायनस 298 हे तुम्ही केलं ओके। आता हे सोडवल्यानंतर लॉग ची व्हॅल्यू 293 हा हे 293 येणार आहे। जरा सारखं ती घेतल्यामुळं बघा आता हे लॉग काढल्यानंतर हा लॉग येतो 12.88 एवढा आपल्याला लॉग बघायला मिळतो। मग बाकीचं 2.303 इंटू 8.314 ओके इंटू 313 इंटू 293 डिवाइडेड बाय 313 अपॉन मायनस 293 म्हणजे 20 येईल आणि हे सगळं सोडवल्यानंतर ऍक्टिव्हेशन एनर्जी ही 97470 जूल आणि किलो जूल्स मध्ये म्हटलं तर 97.47 किलो जूल असं आपल्याला उत्तर येईल। हे तुम्ही सोडवू शकताय। लॉग घ्यायचा 12.88 चा आणखीन हे सोडवायचं आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे। आता
पुढचा जो पार्ट येणार आहे तो बघा, पुढचं इक्वेशन घ्या. आता ह्या इक्वेशन मध्ये हे जे इक्वेशन यूज केलं ह्यामध्ये काय काय विचारतील, हे ऍक्टिव्हेशन एनर्जी विचारतील किंवा एखादा T2 विचारतील किंवा K2 किंवा K1 विचारतील. म्हणजेच 4 ऑप्शन्स आहेत. ह्या लक्षात ठेवा. ह्या इक्वेशन्स मध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये विचारताना 4 प्रकारांना विचारू शकतात. एक तर T1 T2 किंवा K2 K1 किंवा EA हा विचारला जाईल, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळं हा महत्वाचा पार्ट येईल ह्या इक्वेशन्सला. ठीक आहे. आता पुढचं न्यूमरिकल्स बघू आपण. बघा, द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन in 104 kilojoule per mole. The rate constant at 25 degrees Celsius is 3.7 into 10 raised to minus 5. What is the rate constant at 30 degrees Celsius? हे तुम्हाला विचारलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये तुम्हाला बघा परत आता काय काय दिलेलं आहे, गिव्हन काय काय दिलेलं आहे बघा. तर गिव्हन मध्ये आपल्याला K1 दिलेला आहे. K1 किती दिला आहे, 3.7 इंटू 10 रेस टू मायनस 5 दिलेला आहे. सेकंड इनवर्स दिलेला आहे. ओके. T1 दिलेला आहे. T1 किती, 25 प्लस 273. T2 दिलेला आहे, तो कसा दिलेला आहे, 30 प्लस 273. हे दोन्ही केलं तर 25 म्हणजे हा 298 केल्विन येईल वरचा, म्हणजे T1 298, T2 येईल 303 केल्विनचा येईल. ओके. ऍक्टिव्हेशन एनर्जी दिलेली आहे EA हा 10 किती दिलेली आहे, 104 किलो जूल दिलेली आहे. ओके. आणि R दिलेला आहे 8.314. हा जूल मध्ये घेतला, याचं कन्व्हर्जन करून घ्या. 8.314 इंटू 10 रेस टू मायनस 3 किलो जूल इथं कन्व्हर्जन करून घ्या, कारण तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जी 104 घेतलेला आहे. नाहीतर तुम्ही काय करणार, 104 इंटू 10 रेस टू 3 करणार. ओके. कन्व्हर्जन करण्याकरता, कारण का ते जूल्स मधले करायचा. आयदर आर कन्वर्ट करा किंवा आयदर ऍक्टिव्हेशन एनर्जी. मी इथं ऍक्टिव्हेशन एनर्जी का केली, तर 104 ही स्मॉल व्हॅल्यू असल्या कारणानं आपल्याला मल्टिप्लिकेशन करता, डिवायडेशन करता सोपं जातं. किंवा याला इथं 10 रेस टू 3 केलं तर मग ते मी 104 आणि त्याच्यावर 3 शून्य मांडणार, मग परत ते कॅल्क्युलेशनला अवघड होणार. ते होऊ नये म्हणून मी ते केलं. मग सोल्युशन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे मांडायचा आहे log K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R. ओके. T2 मायनस T1, T1 T2 हे घेतलं तुम्ही. आता log K2 चा काढायचा log K2. ओके. log K2 अपॉन K1 ऍज इट इजच ठेवा तुम्ही, म्हणजेच तुम्ही इथं 104 ओके इंटू T2 मायनस T1 म्हणजे 303 मायनस 298 हे येणार आहे 2.303 इंटू 8.314 इंटू 10 रेस टू मायनस 3. आणि याच्यामध्ये येईल काय, येईल 303 आणि 298. आता हे सगळं सोडवल्यानंतर, हा सगळा सोडवायचा आहे. हे सगळं सोडवल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या त्याची व्हॅल्यू जी येणार आहे ती 0. साधारणपणे 3008 येईल. कुणाचं लॉग K2 अपॉन K1. ओके. आता काय करा, ह्याचा अँटीलॉग घ्या. अँटीलॉग कुणाचा 0.3008 म्हणजेच इथं K2 अपॉन K1 येईल. ओके. तो अँटीलॉग साधारणपणे ह्याचा जर घेतला अँटीलॉग तर हा 1.99 येतो. 1.999 म्हणजेच K2 अपॉन K1. आता तुम्हाला K1 दिलेला आहे. K1 किती आहे, 3.7 इंटू 10 रेस टू मायनस 5 इक्वल टू 1.999. ओके. देयरफॉर K2 इज इक्वल टू ओके 3.7 इंटू 10 रेस टू मायनस 5 इंटू 1.999. हे केलं की तुमचं उत्तर येतं आणि ते उत्तर म्हणजेच 7.396 ओके इंटू 10 रेस टू मायनस 5 असं येतं. कळालं. म्हणजेच
हे सोपं आहे, एवढं लक्षात ठेवा. ह्यामध्ये अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जातात. आता पुढचं जे एक्झाम्पल्स आहे ते बघून घेऊया आपण. द रेट कॉन्स्टंट फॉर अ रिएक्शन at 500 degrees is 1.6 into 10 raised to 3. What is the frequency factor of the reaction if its energy of activation is 56 kilojoule per mole? ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्हाला हित बघा, पुन्हा सांगतो, रेट कॉन्स्टंट फॉर द रिएक्शन at 500 degrees Celsius is 1.6 into 10 raised to 3. What is the frequency factor of the reaction if its energy of activation is 56 kilojoule? आता इथं गिवन काय काय दिलेलं आहे बघा. गिवन दिलेला आहे, के दिलेला आहे. किती दिलेला आहे? 1.6 into 10 raised to किती दिलेला आहे? -3 आहे बरं का ते. 10 raised to -3 हे आपल्याला दिले. 10 raised to -3 नाही, 10 raised to 3 दिलेला आहे. सॉरी. ओके. ईए किती दिलेला आहे? तर 56 किलो जूल ईए दिलेला आहे. आर तुम्ही घेणार आहे 8.314, हा जूल आहे, ह्याचं कन्व्हर्जन करून घ्या. 8.314 into 10 raised to -3 किलो जूल ह्याचं कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे. टेम्परेचर किती दिलेलं आहे बघा तुम्हाला, तर 500 डिग्रीज सेल्सिअस प्लस 273 करा, म्हणजेच 773 केल्व्हिन आलेला आहे. आणि ए म्हणजेच हा फ्रिक्वेन्सी फॅक्टर आला. मग ह्याच्याकरता कुठला पार्ट वापरायला येतो, कुठलं इक्वेशन सोल्युशन मध्ये, तर लॉग के इज इक्वल टू लॉग ए मायनस ईए अपॉन 2.303 RT हे तुमचं येणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके. काढायचं आहे काय आपल्याला, लॉग ए काढायचा आहे. तर लॉग ए इज इक्वल टू लॉग के प्लस हे इकडे जाणार आहे ईए अपॉन 2.303 RT येईल. आता लॉग के कसा आहे, तर 1.6 into 10 raised to -3 प्लस ईए काय आहे, तर 56 आहे, डिवाइडेड बाय 2.303 इंटू 8.314 इंटू 10 raised to -3 इंटू 773 केल्व्हिन असं तुम्हाला ते येणार आहे. आता हे सोडवायचं आहे. आता हे सोडवताना काय करा, लॉग ऑफ 1.6 ओके प्लस लॉग ऑफ 10 raised to -3 हे करा. नंतर ह्या 56 हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर ह्याचं तुम्हाला उत्तर येतंय 3. ओके, साधारणपणे 70836 असं आपल्याला बघायला मिळतं. सॉरी, इथं 10 raised to -3 नाही बघा, 10 raised to 3 आहे, जे लॉग 3 येणार आहे. आणि हे सोडवल्या तर इथं 3.70836 आणि ह्याची जी व्हॅल्यू येईल हे येणार आहे 3.2041 एवढी येईल. आणि मग लॉग ए इज इक्वल टू ह्या दोघांची बेरीज करा. ह्या दोघांची बेरीज साधारणपणे 6.9887 असं येईल. मग इथं अँटी लॉग घ्या कुणाचा, 6.9887 चा, म्हणजेच ए ची व्हॅल्यू येईल. आणि ए ची व्हॅल्यू येईल ती काय येईल, हे 6 म्हणजे 10 raised to 6 येणार. आणि 9987 चा, ओके सॉरी 99 नाही 98 आहे ना, 9887 चा आपल्याला काय करायचं आहे, 9887 ओके. तर त्याचा अँटीलॉग बघा, तो येतोय साधारणपणे 9.73 च्या आसपास येतो. हे बघून घ्यायचं. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता ह्यामधला पुढचं जे आणखीन एक न्यूमरिकल्स आहे ते बघून घेऊया आपल्याला. ओके, आता हे जे न्यूमरिकल्स आहे हे सोपंच आहे सगळ्यात, यातले काय अवघड कुठल्याही गोष्टी नाही आहेत. ह्या न्यूमरिकल्स मध्ये अगदी इझिली तुम्ही सोडवू शकताय, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, पुढचं हे बघा, द रेट कॉन्स्टंट ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज 0.24 if the energy of activation
of the reaction is 88 kilojoule. At what temperature would this reaction have rate constant of 4 into 10 raised to minus 2? हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता ह्यामध्ये परत बघा सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही हे जर घेतला तर पुन्हा ह्या टेम्परेचर विचारलेलं आहे. आता हे कुठलं टेम्परेचर विचारलेलं आहे हे फक्त महत्वाचं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. गिव्हन काय दिलेलं आहे बघा, K1 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 4 into 10 raised to किती दिलेला आहे? 4 into 10 raised to minus 2. कारण का दिलेला आहे? At what temperature would this reaction have a rate constant 4 into 10 raised to minus 2? ओके, हे विचारलेलं आहे. K2 तुम्हाला दिलेला आहे. K2 दिलेला आहे 0.24 सेकंड इनवर्स दिलेला आहे. T1 तुम्हाला काढायचा आहे. T2 तुम्हाला दिलेला आहे किती? 25 डिग्रीज सेल्सिअस दिलेला आहे. ओके, म्हणजेच प्लस 273 म्हणजेच 298 केल्विन. ओके, आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी दिलेली आहे 87 आणि आर तुम्हाला माहिती आहे 8.314. ओके, 8.314. ओके, हा जूल येईल म्हणजे इथे 8.314 इंटू 10 raised to minus 3 किलो जूल येईल. आता इथं घ्या लॉग K2 अपॉन K1 सोल्युशन्स मध्ये. ओके, त्यामध्ये काय घेणार आपल्याला EA अपॉन 2.303 इंटू आर लिहायचं राहिलेलं आहे. आर इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1 अपॉन T1 T2 हे घेणार तुम्ही. ओके, आता लॉग K2 माहित आहे तुम्हाला 0.24 डिवायडेड बाय 4 इंटू 10 raised to minus 2 घ्या त्याच्यात त्याला किंमत. ओके, EA दिलेला आहे 88. इथं 87 T2 मायनस T1 87 आहे. T2 मायनस T1 ऍज इट इजच ठेवा डिवायडेड बाय काय करायचं आहे 2.303 इंटू 8.314 इंटू 10 raised to minus 3 आणि इथं तुम्हाला T2 दिलेला आहे इथं 298. ओके, इंटू T1 हे लिहून ठेवा. ओके, आता हे सगळं सोडवताना ह्याचं येईल लॉग 6 हा आपल्याला बघायला मिळेल कारण इथं 10 वरती घेतलं तर तुम्हाला लॉग 6 येईल. ओके, आणि आता काय करायचं आहे लॉग 6 केल्यानंतर हा आपल्याला पर्टिक्युलरली जो 88 इंटू T2 मायनस T1 डिवायडेड बाय 2.303 इंटू 8.314 इंटू 10 raised to minus 3 इंटू 298 इंटू T1 हे घेतलं तुम्ही. आता काय करा T2 मायनस T1 अपॉन T1 हे इक्वल टू करा. ओके, इक्वल टू काय येणार आहे बघा. ओके, आता लॉग 6. ओके, लॉग 6 म्हणजेच काय येणार आहे लॉग 6 इंटू 2.303 इंटू 8.314 इंटू 10 raised to minus 3 इंटू 298 डिवायडेड बाय 88 येणार आहे. 87. ओके, आता हे सगळं सोडवल्यानंतर T2 मायनस T1 अपॉन T1 हे काय येईल तर 0.05045 याची व्हॅल्यू येईल. मग तुम्हाला माहिती आहे पर्टिक्युलरली आपल्याला आता काय करायचं. आता हे T1 आहे इकडे घ्या. ओके, म्हणजे हे T1 म्हणजे याच्या पुढची स्टेप्स कशी येईल बघा. T2 मायनस T1 इज इक्वल टू T1 इंटू काय येणार आहे T1 इंटू काय येईल 0.05045. मग तुम्हाला माहित आहे 298 मायनस T1 T1 इंटू 0.05045. ओके, म्हणजेच हे T1 इकडे घेतलं आपल्याला म्हणजे काय येईल बघा. ओके, T1 घेतलं आपण 0.045 म्हणजेच हे 1. हे T1 इकडे घेतलं
ओके, जे हे T1 इकडे घेतलं तर काय येईल बघा, T1 0.05045 प्लस T1 इक्वल टू 298. T1 काढले की 1 प्लस 0.05045 298 म्हणजेच T1 इंटू 1 पॉइंट काय येणार आहे 05045 येईल इक्वल टू 298. आणि मग तुम्हाला डिव्हायडेशन केलं की मग पुढचं T1 हा किती येईल, साधारणपणे 283.7 केल्विन एवढं आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. म्हणजेच कुठलंही न्यूमरिकल्स जर बघितलं तुम्ही तर आपल्याला आरएनएस इक्वेशन्स मध्ये हे न्यूमरिकल्स एका पठडीज मधले आपल्याला बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये वेगळे कुठलेही आपल्याला पर्टिक्युलरली फ्रिक्वेन्सी फॅक्टर्सचा एक आपण घेतलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता आपण एक इक्वेशनचा महत्वाचा पार्ट बघून घेऊया की आता हे झालं आपल्याला टेम्परेचर कसं काढायचं हे बघितलं आपण आरएनएस इक्वेशन. आता पुढचा जो न्यूमरिकल्स आहे ते बघून घेऊया. काय आहे बघा, द ऍक्टिव्हेशन एनर्जी काय आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी फॉर अ सर्टन रिएक्शन इज 334. ओके, ही दिलेली आहे. हाऊ मेनी टाइम्स लार्जर इज द रेट कॉन्स्टंट ऍट 610 केल्विन दॅन रेट कॉन्स्टंट ऍट 600. हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग आता गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे बघा राजानो, तर ईए दिलेला आहे. तो ईए किती दिलेला आहे 334.4 एवढे किलो जूल दिलेला आहे. ओके, आता टेम्परेचर T1 किती दिलेलं आहे बघा तुम्हाला, तर 600 केल्विन दिलेला आहे. T2 किती दिलेला आहे बघा, तर 610 केल्विन दिलेला आहे. आणि तुम्ही आर किती घेणार आहे, तर आर घेत असताना 8.314 इंटू 10⁻³ किलो जूल करून घ्या. ओके, मग आता सोल्युशन्स मध्ये काय घ्यायचं आहे, लॉग ऑफ K2 अपॉन K1. ओके, लॉग ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू काय येणार आहे राजानो, तर EA इंटू T2 मायनस T1 अपॉन 2.303 R T2 इंटू T1 हे असं येणार आहे. मग EA किती दिलेला आहे 334.4, T2 मायनस T1 म्हणजे 610 मायनस 600 डिवायडेड बाय 2.303 8.314 इंटू 10⁻³ आणि 610 इंटू 600 हे करा. हे सोडवल्यानंतर जे उत्तर येईल ते उत्तर येईल 0.4771 एवढं उत्तर येईल तुमचं. ओके, ते येणार आहे लॉग K2 अपॉन K1 चं. मग K2 अपॉन K1 याचा जर अँटी लॉग घेतला 0.4771 चा 4771 चा तर ह्याची व्हॅल्यू येते 3. म्हणजेच K2 अपॉन K1 इज इक्वल टू 3. म्हणजेच रेट कॉन्स्टंट ओके इन्क्रीजेस बाय फॅक्टर 3 न तो इन्क्रीज होणार. हे तुमचं उत्तर आहे. कळालं. आता पुढचं बघूया. द रेट ऑफ रिएक्शन बघा. म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये फॉर्म्युला सेमच आहे, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन्स आयदर T2 काढा, आयदर T1 काढा किंवा रेशो K2 अपॉन K1 काढा, EA काढा, हेच विचारलेलं आहे. बाकी जास्त काही त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स बघायला मिळत नाही, हे लक्षात ठेवा. आता पुढचा न्यूमरिकल्स काय दिलेला आहे बघा, ते पण काय दिलेलं आहे, द रेट ऑफ रिएक्शन ऍट 600 केल्विन. ओके, रेट ऑफ रिएक्शन ऍट 600 केल्विन is 7.5 into 10⁵ times. बघा हा, rate of reaction at 600 Kelvin is 7.5 into 10⁵ times the rate of the same reaction at 400 Kelvin. म्हणजे रेशो दिलेला आहे तुम्हाला. ओके, कुणाचा, रेट ऑफ रिएक्शनचा. ओके, सो कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर द रिएक्शन. ओके, आता इथं लक्षात घ्या, द रेशो ऑफ रेट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द रेट कॉन्स्टंट, हे लक्षात ठेवायचं.
म्हणजेच गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला रेट दिलेला आहे R2/R1, ह्या दोघांचाही रेशो दिलेला आहे. तो किती दिलेला आहे? 7.5 into 10⁵, and that is nothing but ratio of rate is equal to, okay, ratio of rate constant. हे तुम्ही लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला इथं R2/R1 इज इक्वल टू K2/K1 हा दिलेला आहे 7.5 into 10⁵ दिलेला आहे. ओके, म्हणजेच T1 किती आहे तुम्हाला दिलेलं? 400 केल्विन दिलेलं आहे. T2 किती दिलेलं आहे बघा? 600 केल्विन दिलेलं आहे. हे लक्षात आलं तुमच्या की बाकीचं सोडवायला येतं. म्हणजेच log K2/K1 is equal to EA into T2 minus T1 upon 2.303 R T1 T2, इथं R घ्या 8.314. ओके, आता हे सोडवताना लक्षात घ्या R चं कन्व्हर्जन पण करून घ्यायचं आहे. म्हणजेच पुन्हा काय येणार बघा? EA इक्वल टू log K2/K1 into 2.303 into 8.314 into 10⁻³ ओके, हे लक्षात ठेवा. ओके, इंटू T1 T2 म्हणजे 400 into 600 डिवाइडेड बाय काय आहे? T2 minus T1 म्हणजे 600 minus 400. एवढं सोडवा म्हणजेच तुमचं आपल्याला EA चं उत्तर किलो जूल्स मध्ये 135 किलो जूल एवढं येईल. आणि जूल्स मध्ये जर काढायचं झालं ऍक्टिव्हेशन एनर्जीचं, ओके, ते येईल साधारणपणे 135. ह्याच्यावरती 3 0 आपल्याला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. अवघड आहे का? तर मला कुठलेही अवघड वाटत नाही. आता सगळ्यात महत्वाचे दोन शेवटचे आहेत. एक हा, द हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 900 minutes at 820 Kelvin. Estimates its half life at 720 Kelvin if the energy of activation of the reaction दिलेली आहे 250 kilojoules mole and 1.464 into 10⁵. हे तुम्हाला दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं हिंट काय आहे? तर K2/K1 इज इक्वल टू T12 इज ओके, आणि T12 हे आपण बघितलेलं आहे पर्टिक्युलर प्रूव्ह करताना. log K2/K1 हे डेरिव्हेशन्स करत असताना हाफ लाईफला केलेलं आहे. तर K2/K1 इज इक्वल टू T12 डिवाइडेड बाय T12 हे तुम्हाला माहिती आहे. मग आता गिव्हन काय काय दिलेलं आहे बघा राजानो. तर गिव्हन आहे T12 किती दिलेला आहे? 900 मिनिट. ओके, 900 मिनिट. ओके, ऍक्टिव्हेशन एनर्जी किती दिलेली आहे? 250 किलो जूल एवढी दिलेली आहे. T1 किती दिलेला आहे? 820 दिलेला आहे. ओके, T2 किती दिलेले आहे? तर 720 किलो दिलेला केल्विन दिलेला आहे. आणि T12 आपल्याला काढायचा आहे राजानो. R ची व्हॅल्यू घ्यायची 8.314 into 10⁻³ किलो जूल एवढं घेऊन ठेवायचं. ओके, म्हणजेच इथं काय येईल तुमचं? log of K2/K1 इक्वल टू EA into T2 minus T1 upon 2.303 R T1 T2. आता ह्या K2/K1 च्या जागी हे घाला log of T12 डिवाइडेड बाय T12 घेतला. ओके, तर EA किती येणार आहे तुमचा बघा? 250. ओके, इंटू T2 मायनस T1 म्हणजे 720 मायनस 820 डिवाइडेड बाय ओके 2.303 into 8.314 into 10⁻³ ओके into 820 into 720. हे सगळं सोडवलं तर तुमचं हे साधारणपणे -2.3
-2.21 एवढं बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. -2.21 म्हणजेच लॉग ऑफ T12 टू T12 हे घेतलं. आता ह्याचा अँटीलॉग बघायचा, T12 इंटू T12 अँटीलॉग किती -2.21. आपण काय करतो, -2.21 मध्ये 1 वाढवतो. ओके, 1 वाढवतो. ठीक आहे. म्हणजेच 1 वाढवला तर काय येणार आहे बघा, -2.21 ह्या 2 मध्ये 1 वाढवतो म्हणजे तो बार 3 येतो. ओके, आणि त्यामधून 1 ची व्हॅल्यू लेस करतो आणि ती व्हॅल्यू जी आहे कुठली 1.00 मधनं 21 चा अँटीलॉग बघून आपण लेस करतो आणि ती व्हॅल्यू येते. म्हणजेच 2.21 ह्याचा जर तुम्ही अँटीलॉग जर बघितला तर T12 डिवायडेड बाय T12 इज इक्वल टू अँटीलॉग किती येतो इथं 10⁻³ कारण का 1 वाढवलेला आहे, -2 10⁻³ केलेला आहे. ओके, 1 मधून 21 चा अँटीलॉग लेस केलेला आहे. ती व्हॅल्यू येते आपल्याला, ती येते की ते 6.17 आपल्याला बघायला मिळते. ओके, तर 6.17 इंटू 10⁻³ येणार आहे. आणि तुम्हाला पर्टिक्युलरली T12 दिलेला आहे, T12. ओके, लक्षात आलं का? म्हणजेच T12 इज इक्वल टू T12 डिवायडेड बाय 6.17 इंटू 10⁻³ T12 दिलेला आहे 900 डिवायडेड बाय 6.1 इंटू 10⁻³ हे करा म्हणजेच तुमचं उत्तर येईल. आणि तो हाफ लाईफ येईल, त्याचं उत्तर सांगून ठेवतो 1.46 इंटू 10⁻5 हे डोक्यात ठेवा. आता ते अँटीलॉगचं ज्या वेळेला आपण कन्व्हर्जन करतोय, ओके, ते लक्षात घ्या. अँटीलॉग ऑफ -2.21 हा आहे. मग आपण -2.21 हे ज्या वेळेला आपण बघतो तर त्यावेळेला काय करतो, 1 न व्हॅल्यू वाढवतो. म्हणजेच -2 चं बार 1 -2 मध्ये 1 वाढवलं म्हणजे बार 3 झालं. आणि त्या 1 मधून काय करतो 21 चा अँटीलॉग लेस करतो. ओके, आणि मग ती जी व्हॅल्यू येईल त्याला त्या ह्याचा व्हॅल्यू येऊन त्याचा अँटीलॉग बघून आपण काय करतो, आपल्याला ते व्हॅल्यू काय येते -2.21 च आपल्याला काय बघायला मिळेल तर 6.17 येतंय. हे असं मी कन्सिडर करतोय अँटीलॉगचं. हे -2 म्हणजेच 1 वाढवलं तर बार 3 येणार आणि ह्या 1 मधून ओके 0.21 हे लेस करायचं. ह्याची जी व्हॅल्यू येईल त्याचा अँटीलॉग बघायचा म्हणजेच तुम्हाला पुढचं उत्तर ते येईल. एवढं लक्षात ठेवा. समजलं? हे एक इम्पॉर्टंट महत्वाचं एक्झाम्पल होतं. आता सगळ्यात लास्ट एक्झाम्पल जे आहे, ओके, आणि ह्याच्या व्यतिरिक्त लक्षात घ्या, बोर्ड असू दे, JEE असू दे, नीट असू दे, ह्याच्यावरती ऍक्टिव्हेशन एनर्जीला ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही विचारलं जात नाही. आरएनएस इक्वेशनचं हेच विचारतात, ह्याच पद्धतीचं विचारलं जातं. हे आता शेवटचं जे आहे ते फर्स्ट ऑर्डर गॅस फेज रिॲक्शन of activation 240 kilojoule if the frequency factor of the reaction is 1.6 into 10⁻³ calculates its rate constant. म्हणजेच परत बघा, तुम्हाला ह्यामध्ये काय काय दिलेलं आहे, EA दिलेला आहे की नाही बघा. EA किती दिलेला आहे 240 किलोजूल दिलेला आहे. ओके, फ्रिक्वेन्सी फॅक्टर A दिलेला आहे 1.6 इंटू 10⁻13 एवढा दिलेला आहे. टेम्परेचर दिलेला आहे ते किती दिलेला आहे 600 केल्व्हिन दिलेला आहे की नाही बघा. ओके, आणि K आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला काय आहे लॉग K इज इक्वल टू लॉग A. ओके,
मायनस EA अपॉन 2.303 RT एवढं बघायचं आहे. R माहिती आहे तुम्हाला 8.314 आहे इंटू 10⁻³ करा. ओके, म्हणजेच लॉग K इज इक्वल टू लॉग A म्हणजे किती आहे 1.6 इंटू 10⁻13 येणार. ओके, हा मायनस EA म्हणजेच किती 240 डिवायडेड बाय 2.303 R म्हणजे 8.314 इंटू 10⁻³ आणि टेम्परेचर येतं किती 600. हे सोडवा आणि म्हणजेच तुमचा लॉग K ची व्हॅल्यू K जो अँटीलॉग काढायचा आहे ते सोडवून अँटीलॉग हे सोडवायला यायलाच पाहिजे तुम्हाला. ओके, तो अँटीलॉग येणार आहे -7.696 येईल. ह्यात परत 1 वाढवायचा म्हणजे 7चं काय होईल 8 होईल. म्हणजेच 8 म्हणजे 10⁻⁻8 जाईल. 8 मधून ते 696 वजा केलं. ओके, त्याचा जे वजा बाकी येईल त्याचा अँटीलॉग बघितला तर तो अँटीलॉग येतो 2.01 इंटू 10⁻8. आपल्याला हे तुम्हाला उत्तर बघायला मिळतं. आता हे तुम्हाला फोड करता येते आहे. हे करताना काय करायचं आहे लॉग 1 प्लस काय आहे 10⁻13 लॉग 10 टू द बेस 10 म्हणजे 13 इंटू येणार. हे काढता येतं नाही मायनस ऍज इट इज असं करून तुम्ही सोडवू शकता. ओके, ह्यामध्ये कुठलीही शंका कुशंका असता कामा नयेत. आता एवढे जे सगळे न्यूमेरिकल्स घेतलेले आहेत ह्या न्यूमेरिकल्स वरती प्रॅक्टिस करा. हेच न्यूमेरिकल्स तुम्हाला CET करता आणि नीट करता ह्याच्यावरतीच केमिकल कायनेटिक्सचे असतात. JEE ला सुद्धा ह्यातलेच येतात. म्हणजे जेवढे म्हणून आपण घेतलेले आहेत तशाच प्रकारचं फक्त थोडंसं फिरवून टाकलं जातं हे लक्षात ठेवा. ओके, तर इथं आपला केमिकल कायनेटिक्स हा पार्ट विथ न्यूमेरिकल्स हा संपतोय. थँक्यू व्हेरी मच.